22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिराचा उद्घाटन होत आहे आणि 23 जानेवारीपासून लोकांनी अयोध्येत यावं आणि श्रीरामललांचं दर्शन घ्यावं या अनुषंगाने घरोघरी जाऊन निमंत्रण दिलं जात आहे। 22 जानेवारी रोजी जेव्हा अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचा उद्घाटन होत असेल, प्राणप्रतिष्ठा होत असेल, तेव्हा आपापल्या वस्तीमध्ये एक उत्सव साजरा करावा आणि त्याच्यानंतर लोकांनी आपल्या सोयीनुसार अयोध्येत यावं अशा आग्रहाचं एक निमंत्रण श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या वतीने दिला जातं आणि नागपुरात आजपासून ती मोहीम सुरू झालेली आहे। खरं पाहिलं तर महाराष्ट्रात 95 लाखपेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचून हा आग्रहाचं निमंत्रण दिला जाणार आहे आणि त्यासाठी अयोध्येतून खास अक्षदा जे आलेले आहेत ते घेऊन कार्यकर्ते प्रत्येक घरी फिरत आहे आणि निमंत्रण देत आहे। श्रीराम मंदिराचा एक फोटो दिला जात आहे, मंदिराची माहिती दिली जात आहे। कशी ही संपूर्ण मोहीम आहे, 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे आणि तुम्ही सर्व घरोघरी फिरतायत। आपल्यासाठी आणि पूर्ण भारतीयांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे, कारण या दिवशी जवळजवळ 500 वर्षाचा संघर्षाला विराम मिळणार आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मीर बाकींनी विवादित ढाचा बनवल्यानंतर साधारणतः हा 500 वर्ष संघर्ष चालला आणि प्रभू श्री रामचंद्राचं तिथे मंदिर बनावं आणि तिथे एक न्यास व्हावा म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला। त्यानुसार या न्यासाच्या माध्यमातून सगळा कार्यक्रम आपल्यापर्यंत येतो आहे। हा कार्यक्रम जो आहे तो आपली मेरी बस्ती मेरी अयोध्या असा हा कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमाअंतर्गत अयोध्येमध्ये जसं दिवाळीसारखं वातावरण आहे तसं प्रत्येक वस्तीत व्हावं अशी न्यासाने एक अपेक्षा केली आहे, म्हणून आम्ही सगळे न्यासाचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचतो आहोत आणि रामाची अयोध्येवरून आलेली अक्षत, एक राम मंदिराचा फोटो आणि एक पत्रक सर्व घरी आम्ही देणार आहे। अपेक्षा अशी आहे की त्या दिवशी सर्वांनी येऊन हा उत्सव सामूहिकरित्या एका मंदिरात साजरा करावा आणि मंदिराला एक केंद्र करून त्या मंदिरामध्ये LED स्क्रीन लावून लाईव्ह ट्रान्समिशन होणार आहे 11 वाजतापासून तर 1 वाजतापर्यंत तिथे। त्यानंतर तिथे महाआरती, हे सर्व लोक मिळून आम्ही सगळे महाआरती तिथे करणार आहोत आणि या महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। सगळ्या जणांमध्ये खूप उत्साह आहे आणि त्या उत्साह आपण सगळे पाहतच आहे, सगळ्या उत्साहामध्ये सगळे लोक सम्मिलित होतात आहे। अगदी अयोध्येतून आलेली जी अक्षदा आहे ते घेऊन कार्यकर्ते घरी पोहोचले आहे आणि 22 जानेवारीला तर फार गर्दी राहील तिथे, मात्र त्याच्यानंतर जाऊन अयोध्येत दर्शन घेता यावं असा एक निमंत्रण आहे। तुम्ही जाणार का अयोध्येत आणि हे किती आनंदाचं आहे की श्रीरामाच्या मंदिराचं एक निमंत्रण आपल्या घरी पोहोचलं आहे। 500 वर्षापासून ज्या भारतीय सगळ्या भारताचे लोक ज्या गोष्टीची वाट बघत होते ती गोष्ट आज पूर्ण झाली आहे किंवा होत आहे आणि आम्ही नक्कीच जाऊ, सर्व कुटुंबासहित जाणार आहोत तिथे आम्ही दर्शनाला। 22 जानेवारी नंतर 22 जानेवारीला खूप गर्दी राहील, म्हणून आम्ही घराघरून आणि मंदिरामध्ये इथे आम्ही पूजा करू, आरती करू आणि तिथे त्याच्यानंतर नक्की आम्ही अयोध्येला जाणार आहोत। अयोध्येतून खास अक्षदा जी आहे ते तिथल्या ज्या मंदिरातून पूजन होऊन जे अक्षदा आहे ते आपल्या घरी पोहोचल्या, किती एक श्रद्धेचा विषय वाटतं हे आणि रामाच्या मंदिराचं निमंत्रण तुमच्या घरी पोहोचलंय। हां, आमच्याकडे रामाच्या निमंत्रणाचे अक्षदा पोहोचले आहे। या अक्षदा आम्ही नक्कीच देवघरामध्ये अगदी आदर श्रद्धेने ठेवू आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की 550 वर्षानंतर आज जी आपली इच्छा होती की अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं ती पूर्णपणे पूर्ण झाली आहे। खूप खूप आनंद होत आहे। खरं पाहिलं तर जेव्हा कारसेवा झाली होती तेव्हा अनेक लोक तेव्हा कारसेवेलाही जात होते, तेव्हा कधी विचार केला होता की असा दिवस येईल आणि आपण निमंत्रण घेऊन त्या मंदिराचा घरोघरी जाऊ? नाही, श्रद्धा तर होतीच, आज नाही उद्या हे नक्कीच होणार होतं, पण ह्याची देही ह्याची डोळा हे पाहणं होईल असं वाटत नव्हतं, पण आता हे पूर्ण झालेलं आहे आणि नक्कीच आम्हाला याचा खूपच आनंद होतो आहे आणि याच्यापुढे हे कार्य अजून सुरू राहील आणि आम्ही सर्वजण तिथे पूर्ण जल्लोषात पूर्ण मंदिर पूर्ण झाल्यावर नक्कीच जाऊ। कसा प्रतिसाद लोकांचा मिळतोय जेव्हा घरोघरी आपण जात आहे आणि लोकांना कधी अपेक्षा नसेल की निमंत्रण घरी पोहोचेल, श्रीरामाच्या मंदिरातून आलेल्या अक्षदा घरी पोहोचतील, कसा प्रतिसाद असते लोकांचा? खूप छान प्रतिसाद आहे, अगदी उत्तम प्रतिसाद आहे। बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगायच्या आधीच त्यांच्याकडनं आम्हाला उत्साहाने समोर येतात आहे। अपेक्षा नसताना सुद्धा लोक आपणहून समोर येतात आणि त्यांना सगळ्यांसाठी हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे आणि आतुरतेने लोक याची वाट बघतात असं आम्हाला अनुभवायला येतं। 22 जानेवारीला अगदी पंतप्रधान मोदींनी पण सांगितलं आहे की दिवाळी साजरी करा, दिवाळीसारखा वातावरण देशामध्ये राहायला पाहिजे। तुम्ही तुमच्या घरी तुमच्या वस्तीमध्ये काय तयारी करताय 22 जानेवारीसाठी? आपण सुद्धा एक प्रभू रामचंद्र जेव्हा विजय मिळवून अयोध्येत आले तो विजय आपण साजरा करत असतो, तर हा सुद्धा एक खूप मोठा विजय आहे आपल्या भारतीयांचा
की आज बाल रामललांचं अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना होते आहे आणि त्याचा आनंद आपण राम हा सगळ्यांचा होता. म्हणजे असं म्हणतात की रामने उत्तर दक्षिण जोडा और उच्च नीच का भेद आहे तोडा. तर ही सामाजिक समरसता ज्या रामांनी आणली तर ते राम आमच्यासाठी आदर्शच आहे आणि त्यांच्यासाठी ही दिवाळी आम्ही नक्कीच साजरी करणार आहोत. तर अशा पद्धतीने निमंत्रण घरोघरी जो आहे तो जाऊन दिलं जात आहे आणि या निमंत्रणाच्या माध्यमातून 22 जानेवारीला घरोघरी माझी वस्ती माझी अयोध्या या आशयाने जो एक उत्सव साजरा करायचा आहे त्याची माहिती दिली जात आहे आणि 23 जानेवारीपासून कधीही आपल्या सोयीनुसार तुम्ही अयोध्येत या आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्या अशा पद्धतीचा एक निमंत्रण दिलं जात आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या वतीने हे सर्व कार्यक्रम जो आहे तो राबवला जात आहे आणि जेव्हा श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत या अशा पद्धतीचा निमंत्रण घरी पोहोचत आहे नक्कीच रामभक्तांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तो आनंद लोकांच्या चेहऱ्यावर सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.